फ्रेशर्स इंजिनियर्स बेरोजगार झालेत, मात्र त्यांची आर्थिक फसवणूकही झाली आहे। हिंजवडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालेत। याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया। हे आहे पुण्यातलं हिंजवडी। जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत काम करण्याचं स्वप्न प्रत्येक आयटी अभियंत्याचं असतं। मात्र याच हिंजवडीतल्या एका कंपनीनं रातोरात आपला कारभार गुंडाळला आणि तब्बल 700 इंजिनियर्सच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला। जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील एका कंपनीला रातोरात टाळं ठोकण्यात आलंय। सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झालेली थिंक टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुढच्या काही महिन्यात अचानकपणे बंद पडलेली आहे। त्याच्यामुळं 700 फ्रेशर आयटीएन्सवरती बेरोजगार होण्याची वेळ आली आहे। या कंपनीकडून या 700 अभियंत्यांची आर्थिक फसवणूक सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळं या आयटी अभियंत्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये थिंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक हर्षल ठाकरे यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दिलेली आहे। वेगवेगळ्या कॉलेजेसमधून कॅम्पस इंटरव्ह्यूज घेऊन मुलांना निवडण्यात आलं होतं। त्यांच्याकडून लॅपटॉपसाठी पैसेही घेण्यात आले। मात्र 30 एप्रिलला कंपनीनं ब्रेक घेत असल्याचं कळवलं आणि सर्वांनाच धक्का बसला। आमची रिक्वेस्ट लेबर मिनिस्टरला हीच असेल की अशा सगळ्या कंपन्या, आणि यांना कंपन्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सगळे स्कॅमस्टर्स आहेत आणि कन्सल्टंट फर्म्स आहेत ज्या अशा पद्धतीनं एम्प्लॉईजकडून पैसे घेतात आणि त्यांना जॉब देण्याचं आयटी मध्ये एक आमिष दाखवतात। तर माझी पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती आहे की अशा सगळ्या स्कॅमर कन्सल्टंटची आपण एक लिस्ट बनवावी आणि खरंच या कंपन्यांमध्ये एवढी हायरिंगची कॅपॅसिटी आहे का? कारण का एखादी कंपनी 10 एम्प्लॉईज घेताना विचार करते, पण इथं हजार एम्प्लॉईज जे लोक घेऊन ठेवतात आणि यांच्याकडे कोणतेही प्रोजेक्ट्स नाहीयेत। त्यामुळे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने जे तत्परता दाखवलेली आहे आणि ताबडतोब तो गुन्हा नोंद केलेला आहे। सप्टेंबर 2025 मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली, मात्र वर्षभरातच कंपनीनं गाशा गुंडाळला। कंपनीचे मालक हर्षल ठाकरेंना जाब विचारण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। आयटी पार्क हिंजवडीतील थिंक टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रातोरात टाळं का ठोकलं आणि 700 फ्रेशर आयटी अभियंत्यांची फसवणूक का केली, या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं कंपनीचे मालक हर्षल ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना वारंवार फोन केले, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळं या प्रकरणातील त्यांचा खुलासा अद्यापही समोर आलेला नाहीये। या कंपनीचा मालक हर्षल ठाकरेनं केवळ आयटी कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर हिंजवडीच्या फेज 2 मध्ये असलेल्या एका कंपनीलाही गंडा घातल्याचं समोर आलंय। ये कंपनी 5-6 महीने से हमारे से कुछ लेती थी, दूध, शक्कर, चाय, पानी, कुछ किराने का सामान जो भी लेती थी। वो चेक दिया उसने 20 में 10 अप्रैल को भरने को बोला था मेरे को। 10 अप्रैल में चेक भरा तो मैं वो पास ही नहीं हुआ। उसके बाद ऑफिस में गया आणि यानंतर आपण थेट अमरावतीमध्ये जाऊयात। अमरावतीमध्ये विधान परिषदेसाठी भाजपनं प्रवीण पोटे